महाभारता राजकुमारांची प्रतियोगिता सीझन 1 एपिसोड 10 शिक्षणाची वर्ष संपाली होती. द्रोणाचार्य यांच्या शिष्टीखाली हस्तिनापूरच्या राजकुमारांनी शास्त्र, रणनीती आणि युद्धकला यत्परंगतता मिळवली होती. आता त्यांची कला जगासमोर येणार होती. एक भव्य प्रतियोगितेची घोषणा झाली. रंगभूमी नागरिकांनी भरली. योद्धे जमले. वृद्ध आपल्या आसनावर बसले. भीष्म अभिमानाने बागत होते. धृतराष्ट्र आपल्या सिंहासनावरून ऐकत होते. राजकुमार प्रवेश करतात. सर्वप्रथम भीमा आणि दुर्योधन आले. दोघेही गडयुद्धात परंगत. त्यांनी आपल्या गुरुला प्रणाम केला आणि मग हमला केला. त्यांची टक्कर रंगभूमीत गजली. वार वर वार शक्तीसमोर निपुणता. भीमा अफत शक्तीने लढत होते. दुर्योधन शिष्टबद्ध पद्धतीने. जनता दोन भागात विभाजित झाली. अर्ध भीमासाठी गरजत होता. अर्ध दुर्योधनसाठी ओरडत होता. त्यांची स्पर्धा आता लपलेली नव्हती. ती सर्वांच्या समोर होती. युद्ध अधिक भयंकर होता गेले. खूपच भयंकर. द्रोणाचार्य उभे राहिले. बस गडाखाली झल्ल्या. हाय, अर्जुनची वेळ आहे. अर्जुन पुढे आला. शांत, एकाग्र. त्याने पायावरून धनुर्विद्या दाखवली. घोद्यावरून, चालत्या रथावरून. त्याने दूरचे लक्ष चुकण्याकरता भिदवले. त्याने फक्त ध्वनीवरून बाण सोडला. एकच बिंदूवर अनेक बाण घुसावले. रंगभूमी शांत झाली. मग अचानक गरजली. द्रोणांची आवाज स्पष्ट गुंजली. अर्जुन या पिढीचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. आणि तेवढ्यात एक आवाज उमटली. मी अर्जुनला आव्हान देतो. एक योद्धा पुढे आला. कवचधारी, तेजस्वी, निर्भय. कर्ण. त्याने अर्जुनाने केलेले प्रत्येक काम पुन्हा केले. अत्यंत अचूकपणे. जनतेमध्ये हलचल झाली. कृपाचार्य पुढे आले. आपला वंशसंघ, आपला राजवंश संघ. कर्ण शांत उभा राहिला. तो एक सारथ्याच्या घरी वडलेला होता. त्याला राजवंशी म्हणून ओळख नव्हती. रंगभूमीत कुजबुज पसरली. एक सारथ्याच्या मुलगा राजकुमाराशी युद्ध करू शकत नाही. भीमाचा आवाज कडकपणे उमटला. आपली जगह ओळख. कर्णाचा चेहरा कठोर झाला. अपमान अधिक वधण्याच्या आधी. दुर्योधन उभा राहिला. जार वंश अडथळा असेल तर मी तो दूर करतो. तो कर्णाकडे पाहिला. आतापासून तू अंगचा राजा आहेस. युवराजाच्या अधिकाराने आणि राजाच्या मौन संमतीने. त्याच रंगभूमीत त्याने राज्याभिषेक विधी केले. पाणी उटाल गेला. आशीर्वाद दिले गेले. कर्णाचा राज्याभिषेक झाला. रंगभूमी थांबली. त्याच क्षणी निष्ठा जन्मली. कर्णाला तो एक मनुष्य सापडला ज्याने त्याचा सन्मान केला. युद्धाची परवानगी दिली गेली. अर्जुन आणि कर्ण समोरासमोर उभे राहिले. वातावरण जड झाला. पण बाण उडण्याच्या आधी कुंती बेहोश झाली. रंगभूमीत गोंधळ उडला. पण तिच्या पडणे कमजोरी नव्हती. ती ओळख होती. काही वर्षांपूर्वी लग्नाधीच आपल्या कुमारी अवस्थेत
कुंतीने ऋषी दुर्वासाकडून एक वर मिळवला होता, एक पवित्र मंत्र, ज्याच्याद्वारा ती कोणतेही देवतेला बोलावू शकत होती आणि त्यांच्याकडून संतान मिळवू शकत होती. तरुणी आणि जिज्ञासू. एक सकाळी सूर्योदयाच्या वेळी तिने मंत्रा उच्चारणला. तिने सूर्यदेवताला आव्हान केले. प्रकाश अधिक तेज झाला. सूर्यदेव समोर प्रकट झाले. तेजस्वी, दिव्य. ती थरथरली. तिने फक्त मंत्राचा पाठ करायचा होता. पण सूर्य शांतपणे बोलले, हे अवन परत घेता येणार नाही. मी पुत्र दिल्याशिवाय जेवू शकत नाही. कुंती घबरली. ती अविवाहित होती. एक मूल जन्मला आणि म्हणजे अपमान होता. सूर्याने त्याला धीर दिला. तू कुमारीच राहील. तुझा सन्मान अखंड राहील. पण हे बाल जन्मला येणार. आणि अशा प्रकारे तिने एक पुत्राला जन्म दिला. एक तेजस्वी बालक. जन्मताच ज्याच्या शरीरावर सुवर्ण कवच जोडले होते. सुवर्ण कुंडरे जन्मताच चमकत होते. दिव्यताच प्रमाण. तिने त्याला हातात घेता, प्रेम केले. आणि जगाच्या भय वाटले. भयाने तिच्यावर विजय मिळवला. तिने नवजात बाळाला एक टोकरीत ठेवले. तिला चांगल्या प्रकारे बंद केले आणि नडीत सोडले. पण्याचा प्रवाह त्याला दूर घेऊन गेला. त्याला एक सारथीने शोधून काढले. आपला म्हणून वाढवले. त्याचे नाव ठेवले करून. आणि आता तोच बल रंगभूमीत उभा होता. अर्जुनला आव्हान देत होता. राजसी आसनवर बसलेली राणी, तिची आई आहे हे त्याला माहीत नव्हते. या रहस्याचा भार तिच्यावर पडला. ती पडली. युद्ध स्थगित झाले. पण भाग्य बदलाले होते. दुर्योधनाला एक बलवान मित्र मिळाला होता आणि कुंती एक मौन भार घेऊन जगत होती. प्रतियोगिता संपाली. राजकुमारांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. मग द्रोणाचार्य बोलले, तुमचे शिक्षण संपाले. आता मला मजी गुरुदक्षिणा द्या. त्यांनी सोना मागले नाही, धन मागले नाही. त्यांनी एक राजा मागितला. पंचालच्या राजा द्रुपदाला मध्यसमोर आणा. या नवाशी इतिहास जोडला होता. द्रोणा राजगुरू होण्यापूर्वी तो आणि द्रुपदा एकच गुरुकुलात शिकत होते. द्रुपदा राजकुमार होता. द्रोणा ऋषीचा पुत्र होता. ते खूप जवळचे मित्र होते. द्रुपदाने एकदा म्हणाले होते, मी राजा झालो की माझे राज्य तुझे पण असेल, कारण जे माझे आहे ते मध्यमित्रचे आहे. वर्ष गेली. द्रुपदा राजा झाला. द्रोणाचा जीवन कठीण झाला. मित्रचे वचना आठावून द्रोणा पंचालत गेला. पर जो राजा सिंहासनावर बसला होता तो गुरुकुलातला तो मुलगा राहिला नव्हता. द्रुपदाने पाहू म्हणाले, मैत्री फक्त समान शक्तींच्या मध्ये असते. एक राजा आणि एक गरीब ब्राह्मण मित्र असू शकत नाही. द्रोणा अपमानित होऊन निघून गेला. त्याने कधी विसरलं नाही. आता त्याने आदेश दिला. सर्वप्रथम 100 कौरव निघाले. आपल्या संख्येवर गर्व करत त्यांनी पंचालवर हमला केला. पण ते पराजित झाले. द्रुपदाने त्यांना परत फिरवले. मग 5 पांडव पुढे आले. अर्जुनाने अचूकपणे नेतृत्व केले. भीमने रक्षा तोडली. नकुल आणि सहदेवनी किनारे संभलले. युधिष्ठिरा शांतपणे नेतृत्व करत होते. एकजूट होऊन त्यांनी पंचाल जिंकला. त्यांनी द्रुपदाला पकडले, बंधले आणि द्रोणाच्या समोर आणले. द्रुपदा नमर उभा होता. द्रोणा पुढे आले. एकदा तुम्ही म्हणाले होता की मैत्री फक्त समान शक्तींच्या मध्ये असते. त्यांनी द्रुपदाच्या
अर्धराज्य घेतला. मग भानले, आता मी पण राजा आहे. आता आपण समान आहोत. त्यांनी उरलेला अर्धराज्य परत केले. मला संतुलन पाहिजे, तुमचा विनाश नाही. द्रुपदाला सोडले गेले, पण अपमानचे व्रण राहत. आणि मौन शपथ शब्दांपेक्षा जास्त टिकाट. हस्तिनापुरात बातमी वेगाने पसरली. पांडव यशस्वी झाले होते, जिथे कौरव अपयशी ठरले. युधिष्ठिराला प्रशंसा मिळाली, अर्जुनाला आदर मिळाला, भीमला सन्मान मिळाला. जनतेने फरक पाहिला होता. प्रतियोगितेने कौशल्य दाखवले. गुरुदक्षिणेने एकता दाखवली. आणि दुर्योधन सावधपणे बागत होता. पंडूचे पुत्र उघावत होते. त्यांची शक्ती दिसत होती. त्यांची ख्याती वाढत होती. आणि पहिल्यांदाच सिंहासन सुरक्षित वतत नव्हते. ही स्पर्धा आता बलिष्ठ नव्हती. ती राजकीय होती. ती धोक्याची होती. आणि ही फक्त सुरुवात होती. जर तुम्हाला पाहिजे असेल की महत्वाकांक्षा काशी कठोर होते, काशी मित्रत्व घडते, आणि हस्तिनापूर विभाजनकडे कसे जाते. सबस्क्राईब करा, कारण पुढचा पाऊल रंगभूमीत घेण्यात येणार नाही, ते मौनात घेण्यात येणार आहे.